नामाच्या चिंतने देह भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रिधे. नामस्मरणाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं स्वानंद सुख निवासी धर्मदास बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या टेंभरे गावामधील आध्यात्मिक परंपरेला साजेस सुंदर असं हरिकीर्तन कीर्तनकार कविराज महाराज झावरे पारनेर अहिल्यानगरहून आलेले महाराज यांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली. खरं तर टेंभरे गावाला भूषण आणि टेंभरे गावाला एक अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व म्हणजेच तुम्हा सगळ्यांचेच लाडके बबन विठ्ठल सातपुते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. अनेक लोकांची स्मरण होतात, पण पुण्यस्मरण त्याच लोकांचं होतं ज्यांचं कर्तृत्व हे बापाला शोभेल असंच असतं. आणि म्हणूनच बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खरं कणा, त्याच्या लाजाळूच्या संवेदना इथे या ठिकाणी सुंदर रीतीनं महाराजांनी आपल्या समोर प्रकट केल्या. खरं तर बाप पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. वडिलांचं कर्तृत्व या गावासाठी आदरणीय बबनजी विठ्ठल सातपुते यांनी केलेलं योगदान, या योगदानानिमित्तानंच आज खऱ्या अर्थानं मग त्यांचे चिरंजीव पोलीस पाटील नरेश दादा, भरत दादा आणि पंकज दादा ज्या ज्या वेळेला या परिसरामध्ये आध्यात्मिक कार्यक्रम असतील, सप्ताह असतील, शैक्षणिक कार्यक्रम असतील, किंबहुना सामाजिक उपक्रम, या विविध उपक्रमांच्या माध्यमात आणि सातत्याने योगदान दिलेलं आहे. या कुटुंबाचं, या घराण्याचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराज हे कुटुंब आपल्याला दिसतं. म्हणजे या कुटुंबामध्ये तुम्हाला शिक्षक दिसतील, या कुटुंबामध्ये तुम्हाला सहकार क्षेत्रातील महर्षी दिसतील, या कुटुंबामध्ये तुम्हाला आध्यात्मिक परंपरा त्याच जोमानं, त्याच ताकदीनं दिसेल. हे योगदान, हे संस्कार या वडिलांचं आहेत, अर्थातच बबनजी विठ्ठल सातपुते यांचं आहेत. या टेंभरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं नरेश दादा, भरत दादा आणि पंकज दादा ही सगळी मंडळी सातत्यानं मेहनत करत असते. आणि म्हणूनच या कुळावर, या कुटुंबावर, या घराण्यावर प्रेम करणारे सगळे आप्तेष्ट, सगळे सोयरे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आदरणीय कीर्तनकार कविराज महाराज झावरे जे पारनेर अहिल्यानगर येऊन या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी सुंदर असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतला. खरं तर अभंग नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा विचार अंतःकरणात साठवून वयाच्या 26व्या वर्षापर्यंत आज इतक्या पद्धतीनं प्रगल्भतेची जाणीव आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला करून दिलेत. या ठिकाणी तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून वडिलांचं महत्व सांगताना उपस्थितांना वडिलांच्या अस्तित्वाची किंमत देखील आपण करून दिलीत. खरं म्हणजे तुकोबारायांचा अभंग आणि वडिलांच्या कृपेचे महत्व आपण कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी वर्धित केलं. भजनाचं महत्व, नामस्मरणाचं महत्व देखील आपण खूप सुंदररित्या आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगितलं. वडिलांचं महत्व सांगताना बाप असल्यावर आणि बाप नसल्यावर काय अवस्था होते माणसांची, त्यांचं दुःख, त्याची वेदना, त्याच्या काळजातली सळ आपण अगदी सहज आणि भावुकरित्या आम्हा सगळ्यांच्या समोर ठेवली. वडील नसल्यानंतर माणसाच्या घरातली होणारी दुःखदायक प्रसंगांची एक एक क्षणाची सल आपण ज्या पद्धतीने सांगितली, ती सल आजही यातल्या प्रत्येक काळजावर कोरली गेली आहे. तेवढ्याच पद्धतीनं आपण आईला सुद्धा विसरलं नाहीत. आईचं अस्तित्व देखील आपण अधोरेखित केलं. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं पंढरपूर, काशी या ठिकाणी तुम्ही आवर्जून जा, पण जात असताना तुमच्या घरात असलेल्या पंढरपूर आणि काशीला मात्र तुम्ही विसरू नका. त्या आईवडिलांचं महत्व आपण अधोरेखित केलं. कर्माचा सिद्धांत देखील आपण आवर्जूनरित्या सांगितला. ज्या कर्माच्या सिद्धांतानं इथे असलेल्या प्रत्येकाला परमेश्वर भेटेल, तो सिद्धांत आपण सांगितलात. आणि उपस्थित असलेल्या आमच्या तरुणांची इच्छा पिंगळाच्या रूपानं आपण पूर्ण केलीत. त्यासाठी या ठिकाणी मी संपूर्ण सातपुते परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.